हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत गणपती पाहायला. पुण्यातले 5 मानाचे गणपती आणि मेन दगडूशेठ गणपती. आज मी दिवसा बघायला जाते गणपती. दिवसा पण अतिशय सुंदर असे प्रकारे दिसतात आणि डेकोरेशन वगैरे फार छान असतात. मी रात्रीचा पण ब्लॉग करणार आहे. मी आता माझ्या फ्रेंडसोबत चालली फिरायला. नंतर मी माझ्या फॅमिलीसोबत पण जाणार आहे. तो पण मी कंटिन्यू ब्लॉग करणार आहे हा. तर नक्कीच पहा माझा हा ब्लॉग. गणपती पाहायला निघाले होते म्हणून मी गुड केलं होतं कस्टर्ड. ते खाऊन बाहेर पडले. बाहेर खूप पाऊस होता म्हणून छत्री कॅरी केली होती. मग मी पोहोचले मनपा ब्रिजवर. तिथे माझी फ्रेंड मला भेटायला येणार होती. आम्ही दोघी तिथूनच निघणार होतो गणपती पाहायला. मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आम्ही पाहिला सर्वात अगोदर. नंतर दगडूशेठ गणपतीकडे वळलो आणि हे एक मंडळ होतं, त्यांचा गणपती पाहिला. फार गर्दी नव्हती असं वाटत होतं सुरुवातीला, पण जसं जसं पुढे जात होतो तशी तशी गर्दी वाटत लागली आणि पावसाचं वातावरण झालं होतं, पण पाऊस तर काही आलाच नाही. आम्ही दगडूशेठ गणपतीचं बाहेरनं दर्शन घेतलं कारण की खूप मोठी रांग होती आणि मला संध्याकाळी माझ्या घरच्या गणपतीच्या आरतीला परत यायचं होतं. सो आम्ही दगडूशेठ गणपतीचं बाहेरनं दर्शन घेतलं. दगडूशेठ गणपतीच्या मागेच हा एक मंडळ होता, रामेश्वर चौकातला. अतिशय सुंदर हा गणपती होता. ह्या गणपतीचं डेकोरेशन फार सुंदर होतं. खूप मंडळ असतात पुण्यात, मोठे मोठे मंडळ, आणि प्रत्येकाचं डेकोरेशन वेगवेगळं असतं. त्यानंतर आम्ही थोडीशी पेटपूजा केली, पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर आम्ही वळलो शारदा गणपतीकडे आणि जाता जाता वाटेत फळांचा बाजार होता. शारदा गणपतीला यावेळेस वृंदावनचं डेकोरेशन केलं. पूर्ण वृंदावन राधाकृष्णाचं डेकोरेशन आहे. अतिशय सुंदर असं प्रसन्न वाटतं तिथेही. मुळातच यावर्षी माझ्या घरचा गणपती पण शारदा गणपती आहे. मला तर फार आवडतो शारदा गणपती. मला तर इयरिंगची शॉपिंग फार आवडते, त्यासाठी थोडीफार शॉपिंग पण महत्त्वाची होती. मुळात बाजारात गेलो आणि शॉपिंग नाही केली असं होतच नाही. त्यानंतर आम्ही उसाचा रस पिला. तिथून निघालो एनर्जी ड्रिंक घेऊन आम्ही मानाच्या चौथ्या गणपतीकडे, तुळशीबागचा गणपती. या गणपतीचं डेकोरेशन पण थीम वृंदावन थीम, राधाकृष्णाचं सर्व डेकोरेशन होतं. अतिशय सुंदर हा खूप मोठा गणपती आहे. पूर्ण चांदीने मावलेला आहे. सुंदर असा दिसतो. तिथे राधाकृष्णाचे खूप सारे फोटोज लावलेले आहेत. राधाचा हा लुक मला फार आवडला. अतिशय सुंदर अशी राधा दिसते त्यात. हे नूतन मित्रमंडळ आहे. या गणपतीचं डेकोरेशन पण फार सुंदर होतं. हरणाचं डेकोरेशन केलं होतं त्यांनी. साईडला 2 हरिण होते. त्यानंतर आम्ही वळलो गुरुजी तालीमकडे. मानाचा तिसरा गणपती. हा गणपती पण अतिशय सुंदर असा आहे. येता मनपा ब्रिजवर परत फोटो आणि थोडीशी मस्ती वगैरे केली. रात्रीच्या गणपती बघण्यात हाच फायदा आहे की त्यांचे देखावे आणि अतिशय सुंदर तर दिसतातच, आणि ते नाटक वगैरे करतात तेही पाहायला मिळतात. अतिशय वेगवेगळे टॉपिकवर ते नाटक बसवलेले असतात आणि छान प्रदर्शित करतात. मला तरी फार आवडतं.
आता खूप सुंदर होतं. खूप सारे मंडळ आहेत. अगदी एकच मंडळ असं म्हणून म्हणता येणार नाही की याचं गणपतीचं डेकोरेशन छान आहे. हा लक्ष्मी रोडचा राजा आहे. एंडिंग मी आईस्क्रीम खाऊन केली.